सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब, ज्यांच्या भाषणाला आम्ही वंचित होतो, ते प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे सर, आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार, महाविकास आघाडीचे उमेदवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील, शिवसेनेचे नेते साईनाथ अभंगराव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत पाटील, आमचे पण आता अभिजित पाटलांना मत द्यायला इथे यावं का वाटायला, आणि माझ्या मनावर ढोबळे सरांच्या भाषणाचा फारच परिणाम झालेला. विधानसभेच्या निवडणुका 20 तारखेला होणार आहेत. तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर आपण सगळ्यांनी, पवार साहेबांनी एक नवा चेहरा या मतदारसंघात दिलेला आहे, तो अभिजित पाटलांचा आहे. आणि त्या अभिजित पाटलांच्या मागे आपण सर्वांनी आपला आशीर्वाद उभा करावा ही विनंती करण्यासाठी प्रदेश अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांची गाठ घेण्यासाठी मी आलोय. या मतदारसंघाचे प्रश्न अनेक आहेत, ज्याचा बारकाईने उल्लेख अभिजित पाटलांनी भाषणात केला. या मतदारसंघामध्ये अनेक इच्छुक होते, ज्यांना पवार साहेबांच्या पक्षाचं तिकीट घ्यायचं होतं, आणि आता शेवटी सगळ्यात सच्चे निघाले ते घाटणीकर निघाले. बाकीचे सगळे सारखे भेटायचे, तर सगळे तिकडे तिकडे गेले. कुणी उभा राहिले, कुणी सामील झाले, कुणी तोंड दाखवायच्या पलीकडे गेले. आज आपल्या सर्वांना बराच विचार करून अभिजित पाटलांना या मतदारसंघाचे सगळे प्रश्न ज्यांनी अतिशय बारकाईने भाषणात सांगितले, काय काय या मतदारसंघात नाहीये आणि काय काय करण्याची आवश्यकता आहे. आता अनेक वर्ष आपण एकाच व्यक्तीला, एकाच नेत्याला संधी दिली. महाराष्ट्रात आता परिवर्तनाची लाट आली आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये यावेळी नवे चेहरे आम्ही महाराष्ट्रात पुढे आणायचं काम केलेलं आहे. अनेक ठिकाणी नौखे आहेत, पण लोक डोक्यावर घेऊन त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. शिवसेना, उद्धव ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आणि आमच्या मित्र पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये उद्याच्या विधानसभेमध्ये बहुतेक सगळे नवे चेहरे महाराष्ट्राच्या विधानसभेत जातील. त्यातला एक चेहरा अभिजित पाटलांचा असेल. शून्यातून स्वतःचं विश्व निर्माण केलं तर त्याची हेटाळणी करणं हे योग्य आहे असं मला वाटत. शून्यातून विश्व निर्माण करताना कष्ट केलेले आहेत, त्रास भोगलेला आहे, संकटाला सामना केलेला आहे, पण त्यानंतर आज एवढे कष्ट केले की 1 नाही, 2 नाही, 3 नाही, आता किती, 4 कारखाने का 5 आहेत? 5 कारखान्याचा नेतृत्व करण्याची धमक तुमच्या अभिजित पाटलांच्यात आहे. कर्तबगारी या माणसाच्यात आहे. त्या कर्तबगारीकडे बघून पवार साहेबांनी त्यांना या मतदारसंघातली तिकीट दिलेलं आहे. आज आपण विठ्ठल कारखान्याचा प्रश्न अनेक वर्ष लोंबकळत होता. विठ्ठल कारखाना कसा चालणार हा प्रश्न होता. विठ्ठल कारखान्यात लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून त्या ठिकाणी निवडून येऊन विठ्ठल कारखान्याला पदरचे पैसे खर्च करून चालू करण्याचं काम या बहादरानं केलंय. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या दृष्टीनं असा नेता पाहिजे की जो तुम्हाला संकटाच्या काळात येऊन शेतकऱ्यांचा संसार चालू करण्याचा प्रयत्न करतो. तरुण आहे, जोश आहे, तुमची सेवा करण्याची इच्छा आहे. 2-4 महिन्यापासून 6 महिन्यापासून
म्हाडा विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्यांना जाऊन भेटण्याचा त्यांनी अतिशय चांगला प्रयत्न केलाय. ते आता काही नौके राहिलेले नाही. कोणाची त्यांच्या मागे पुण्याही नाही, त्यांच्या मागे फार काही परंपरा आहे अशातलाही भाग नाही. आणि त्यामुळं नवा चेहरा तुमच्या समोर येत असताना आज माढ्यातल्या विधानसभा मतदारसंघातल्या जनतेची जबाबदारी आहे की बदल करायचा आणि अभिजित पाटलांचा नवा चेहरा विधानसभेवर पाठवायचं. ते काम उद्याच्या निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी करा. अनेक प्रश्न आम्ही बदल करतो, तुम्ही नामदार करा. कुठल्या पक्षात आहे तुम्ही? राष्ट्रवादी शरद पवार गट. ते जरा रंग वेगळा आहे. आपण सगळ्यांनी महाराष्ट्रामधले अनेक प्रश्न आज आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. मी त्या सगळ्यांच्या खोलात जातो. महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेकाराची समस्या वाढलेली आहे, शेतीमालाचे दर खाली जायला लागलेले आहेत. 14 साली भाजपचे नेते मोर्चे काढून सांगायचे की सोयाबीनला 6,000 रुपये पाहिजेत. ते 6,000 रुपयाच्या ऐवजी आता 3200, 3300, 3400 रुपयावर सोयाबीन खाली आलं. कांद्याची अवस्था काय झाली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कांद्याला चांगला दर मिळत होता, त्यावेळी सरकारने निर्यात बंदी केली. कापसाला दर वाढतील असं वाटत होतं. परवाच 22 लाख गाठी भारत देशाने आयात केल्या. कापूस उत्पादकांचं कंबरड मोजण्याचं काम त्यांनी केलं. ऊसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्याचं धोरण सरकारने केंद्राने जाहीर केलं. देशामध्ये सगळे त्याच मार्गाने जायला लागले. साखर 34-35 रुपयापासून 45 रुपयावर जाईल असं चित्र होतं. पण अचानकपणाने सरकारने हे धोरणच रद्द केलं आणि अनेकांचे शेकडो कोटी रुपये गुंतले. त्याची कदर केली नाही. आता महाराष्ट्रात आणि भारतामध्ये ज्यूस टू इथेनॉल कारखाना काढणाऱ्या एक 50 लोकांची आज संकट आलंय, अडचण झालेली. परिणाम काय झाला तर 45 रुपयाला साखर गेली असती, ती आता 35-36 रुपयावर परत खाली आली. मी या गोष्टी यासाठी सांगतोय की भारतीय जनता पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने कधीच उभा राहिला नाही. जेव्हा शरद पवार साहेब देशात कृषी मंत्री होते, दादा स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री होते, तो सगळा काळ तुम्ही आठवा की ज्या काळामध्ये महाराष्ट्रातच नाही तर देशातल्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याच्या हातात आधारभूत किमती सतत वाढत 4 पैसे जास्त जायला लागले. पवार साहेबांना लोकसभेत भारतीय जनता पक्षाने कॉर्नर केल्यानं सांगितलं तुमच्यामुळे देशात महागाई वाढते. पवार साहेब म्हटले हो, शेतीमालाचे दर वाढवून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणं हे आमच्या देशाचं कर्तव्य आहे आणि देशाचं तेच धोरण राहणार आहे. तुम्हाला काय टीका करायची ती माझ्यावर आहे. पक्ष म्हणजे कुठल्याच पक्षाची नाही. मी मगाशी करमाळ्याला सांगितलं, माणूस अपक्ष राहिला की तो कुणाच्या कामाचा नाही. चिन्हाचा माणूस उभा राहिला तर पक्षाची ताकद त्याच्या मागे लागते. शरद पवार साहेबांची ताकद अभिजितच्या मागे उभी राहणार आहे. आणि त्यामुळे कुणी काही तुम्हाला सांगितलं तर महाविकास आघाडीचा उमेदवार अभिजित पाटील आहेत, अभिजित पाटील आहेत, अभिजित पाटील आहेत. त्यामुळं उद्याच्या निवडणुकीत बेसावध राहू नका. त्यांची पहिली निवडणूक आहे. त्यामुळं पहिल्या निवडणुकीतला अनुभव फार महत्वाचा असतो. तुम्ही सगळे इथं जमलेले आहात, ते प्रत्येकाने आपला बूथ सांभाळा, गाव सांभाळा, वॉर्ड सांभाळा, बेसावध राहू नका. निवडणूक पूर्ण आपल्या टप्प्यात आलेली आहे, तुम्ही काय काळजी करू नका. आम्ही सगळीकडे थर्मामीटर लावून बसलेलो असतो, त्यामुळं काही चिंता नाही. सीट ही आपलीच निवडून येणार. तर जास्तीत जास्त मताधिक्यानं सीट आणण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं, एवढीच विनंती मी आपल्या सर्वांना करतो. अभिजित पाटलांना आता विधानसभेतच मी मुंबईला भेटेन, कारण त्यांना तुम्ही पाठवाल
एवढी विनंती आपल्या सर्वांना करतो आणि जवळपास 7 वाजले. 2 तासात मला 2 सभा सोलापूर शहर